चमन के लिए बहे खून मेरा, चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। काम झालेली घटना नाहीये। जेव्हा जवान सीमेवरून घरी आला, परत आला ना, परत आला जवान, पण घरी नुकताच आला, नुकताच लग्न झाला आणि लग्न झाल्यानंतर हळदही नाही उतरली तरी फोन आला, फोन येता बरोबर हळदही नाही उतरली, फोन येता बरोबर जावं लागलं। नाही झाला का मागचा प्रसंग? सांगा, ज्या स्त्रीपासून तो पती दूर जात आहे त्या स्त्रीला विचारा, किती यातना होत असते, किती दुःख होत असते। त्याचप्रमाणे कृष्ण परमात्मा गोकुळामधून दूर जाण्याकरता निघत आहे ना, तर त्या गोकुळवासियांना किती अंतकरणामध्ये दुःख होत आहे त्या गोपीला जाऊन विचारा। जो सरहद पे मुझको शहादत मिले, शहादत मिले, शहादत मिले। जो सरहद पे मुझको शहादत मिले, शहादत मिले। तिरंगा उठाना चमन के लिए, तिरंगा उठाना चमन के लिए, तिरंगा उठाना चमन के लिए। मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, वतन के लिए। मेरी जान जाए वतन के लिए, 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 मेरी जान जाए वतन के लिए। हे जे परिस्थिती येते ना आपल्यावर, तेच परिस्थिती सुद्धा त्या गोकुळ वाश्यावर येऊन टिकली। सगळे एकत्र झाले, गोप गोपिया। गोकुळ वाश्याला माहित झालं, हात जोडलं, हे अक्रूर महाराज, आमच्या सखाला तुम्ही दूर करू नका आमच्यापासून। आमची 10 बोटाची विनंती आहे तुम्हाला। कोण बसला होता रथामध्ये? कृष्ण, बलराम, बाकीचे सौंगडी बसले होते, पेंद्या, सुदामा, चारही लोक बसले रथामध्ये आणि बाकीचे जे गोप सौंगडी होते ते हात जोडून विनंती करत आहे, हे कृष्णा, हे सखा, अरे आमच्याकडे थोडा लक्ष देशील? आजपासून आजपर्यंत तुझ्या संगतीनं राहिलो आम्ही, तुझ्याशिवाय अन्न पाणी सुद्धा सेवन केलं नाही ना, तू आम्हाला सोडून जाते सखा? तू हात जोडतो तुम्हाला कृष्णा, हे सखा, रथाच्या खाली उतर, काका हाकला रथ, कृष्ण परमात्मा मध्ये हाकला रथ, पण जे बोलत आहे त्यांच्याकडे लक्ष नव्हता कृष्णाचा, कृष्णाचं लक्ष नव्हता। अशा वेळी अक्रूर काकानी रथ सुरू केलं। सगळे गोप जशी मुलगी माहेरला जाते ना, जशी मुलगी माहेरून सासरला जाते, तर सारे लोक लढतात। अशीच परिस्थिती आली।
पण कोणालाही मानायला तयार नव्हता कृष्ण परमात्मा. ही गोष्ट माहीत झाली गोपीला. आमचा प्राण सखा जात आहे, प्राण सखा जात आहे, प्राण सखा जात आहे म्हणता बरोबर सगळ्या गोपी आल्या आणि रथाच्या समोर उभ्या झाल्या. काय भाव म्हणावं लागेल, काय अधिकार म्हणावा लागेल त्या गोपीचा. गोपी तुम्हाला कळली नाही. गोपी कोण आहे? गोपी हे देवाची भक्ती आहे, परमात्म्याची भक्ती आहे. जेवढा अधिकार देवाचा नाही ना तेवढा अधिकार भक्तांचा आहे, तेवढा अधिकार गोपीचा आहे. गोपी कोण कोण चंदन लावते सांगा बरं, हात वर करा. चंदन कोण कोण लावते? कपाळावर हात वर करा, हात वर करा. करा काय विचारणार नाही मी तुम्हाला. 1 2 3. कपाळावर जो चंदन लावतो ना तो कोण वय? कोण वय? ज्या कृष्ण परमात्मानी आणि गोपीनी शरद पौर्णिमा येते ना, तुम्ही त्याला त्या पौर्णिमेला काय म्हणता? तुम्ही कोजागिरी म्हणतो. कोजागिरीच्या दिवशी काय करतो आपण? करता ना तुमच्या इकडे? करता ना कोजागिरी? कोजागिरी नाही, ते शरद पौर्णिमा आहे. आणि त्याच दिवशी भगवंतानी वृंदावनामध्ये रास क्रीडा केली. रास क्रीडा केली तो दिवस हो. त्या दिवशी रास क्रीडा केल्यामुळे कृष्ण आणि गोपी तिथं रास क्रीडा केल्यामुळे ते भूमी पवित्र झाली. आणि भूमी पवित्र झाल्यामुळे त्या गोपीच्या पायाची माती म्हणजे गोपीचंद टिळा आहे. कोण आहे? गोपी चंद आहे. गोपीच्या पायाची माती म्हणजे गोपी चंद आहे. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया. राधा रो रो कहे. ज्याप्रमाणे ही गोष्ट गोपीला माहीत झाली तर रथाच्या समोर येऊन उभ्या आहे. हे अक्रूरजी, हात जोडतो तुम्हाला, आमचा सखा आम्हाला परत करा, आमचा सखा आम्हाला परत करा, नाही तर अक्रूराने रथ थांबवलं. अक्रूरजीनं रथ थांबवलं. काय त्यांचा भाव, काय त्यांची भक्ती, तेवढा अधिकार पाहून अक्रूरच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पण इकडे कृष्ण परमात्मा मध्ये काका रथ हाकला, रथ हाकला काका, रथ हाकला. इकडे गोपीने अक्रूराला चेतावणी देत आहे, हे अक्रूरजी, आम्ही म्हणत आहोत की आमचा प्राण सखा आम्हाला परत करा, तरी तुम्ही मानायला तयार नाही. मग एक काम करा, आमचा प्राण घ्या, तेव्हाच आमचा प्राण न्या, आमचा प्राण न्या. हिम्मत असेल तर आमच्या देहावून रथ चालवून घ्या. रथ चालवा. आडव्या झाल्या. कोण? गोपी रथाच्या समोर आडव्या झाल्या. कधी कधी माय माऊली आडवा कोणाला आणते माहित आहे? पतीच्या समोर. कोणाला आणते? लेकराला आणते. त्या लेकराची शपथ आहे. आणते ना? आणते की नाही? लेकराला समोर ठेवते. जायचं असं ते या लेकराला पार करून पहा.
समोर ठेवते, पार करून पहा. हिम्मत होईल का? हिम्मत होईल? लहान मुलाच्या वरून पाय ठेवून जाणं म्हणजे लहानसहान गोष्ट नाही आहे. लहानसहान गोष्ट नाही बाबा. अशा वेळी गोपीनी, जेवढ्या गोपी होत्या रथाच्या समोर, लोटांगण झाल्या, लेटल्या. अक्रूरजी, हिम्मत असेल तर आमच्या देहावर रथ चालव, रथ चालव, रथ चालव म्हणता बरोबर त्याची तर हिम्मत नव्हती. पण कृष्ण परमात्मा म्हणताय, काकाजी रथ चालू द्या, रथ चालू द्या, रथ चालू द्या. अक्रूरजींनी रथ चालू केलं. आणि जेव्हा गोपीनं तो भाव पाहिला कृष्णाच्या मुखामधून, जेव्हा शब्द निघाला काका रथ हाकला, तेव्हा गोपी हटल्या आणि हात जोडताय, हे विधात्या, हे प्राण सख्या, एवढा जरी करायचं होतं आमच्या सोबत का तू सहवास केला? तो कशाला सहवास केला तू सखा? सर्व गोपींनी हात जोडला. हो हे प्राण सखा, आम्ही किती विनवणी करत आहोत तुमच्यासाठी, थोडीशी दया करत नाही तू जरी निघून गेला तर आम्ही कोणाच्या आसऱ्यानं जगावं? एवढंच नाही, जेव्हापासून तुम्ही गोकुळ सोडल्या तर सर्व गायी बछडे अन्न पाणी सोडून टाकलेलं आहे. हो गोकुळवासीच नाही बाबो, तर गायी सुद्धा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाल्या गायीच्या. अन्न पाणी खायला तयार नव्हता. एवढी परिस्थिती त्या गोकुळामध्ये पसरली होती. जशी एखादी गावामध्ये आग लागते ना, आग लागते, जेव्हा श्रीरामचंद्र प्रभू अयोध्यामधून निघून गेले ना, तर पूर्ण अयोध्या पेटून गेली होती. पूर्ण अयोध्या पेटली होती. अन्न पाणी कोणीच सेवन केलं नाही. 8 ते 15 दिवस चूल पेटलीच नाही. रामचंद्र प्रभू जेव्हा वनवासाला गेले तर पूर्ण अयोध्या नगरी एक मशान खंड बनली. मशाखंड बनल्यानंतर तशीच हे परिस्थिती गोकुळाची होत आहे. जिकडे तिकडे जो आनंद वातावरण राहायला पाहिजे होता, तो आनंद वातावरण नव्हता. दुःखाचं वातावरण पसरलेलं होतं. काय करावं, काय सूचना? सुखदेव महाराज राजा परीक्षिताला वर्णन करताय. गोपीनी हात जोडून विनंती केली सख्याला, हे सख्या, एवढं जरी सोडून आमच्यापासून दूर जायचं होतं तर आमच्यावर जो प्रेम केलं तुन, आम्ही तुझ्यावर प्रेम केलं, तर कशाला केलं तुम्ही? आमच्यावर थोडं का दयाही करू येत नाही का? पाहून आमच्याकडे पाहून थोडं करू नाही येत नाही तुम्हाला? गोपीच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. जेव्हा जीवलग मित्र सोडून जाते ना बाबा, जीवलग मित्र जेव्हा आपल्यापासून सोडून जाते ना, तर मित्र मित्रासाठी गंगा वाहते. सखा मित्र असेल तुमच्या जवळचा म्हणा, तुमची मैत्रीण असेल जवळची, प्रत्येक तुमच्या जीवनामध्ये आधारस्तंभ बनला असेल मित्र मैत्रीण, तर तेव्हा ते सोडून जात असते तर तुमच्या हृदयाला, आपल्या हृदयाला काय वाटत असेल याचा विचार करा. तेव्हा दुःख किती होते या जीवाला, तेव्हाच कळेल तुम्हाला ते दुःख किती होत आहेत गोपींना, त्या गोपींनाच माहित आहे. पण त्या
बोलण्याचा असर कृष्णावर एक सुद्धा पडला नाही. कृष्ण परमात्मा म्हणताय काका रथ हाकला, रथ हाकला, रथ हाकला. एवढं बोलूनही कृष्ण ऐकायला तयार नाही. मग गोपी बाजूला हटल्या. काय करावं मग? ज्याच्यावर आमचा प्रेम आहे तोच म्हणते की काका रथ हाकला तर अक्रूर सोबत संवाद करून काही अर्थ नाही आहे. म्हणून त्या बाजूला झाल्या. ही गोष्ट राधाला माहीत झाली. ही गोष्ट राधाला माहीत झाली. राधाला माहीत झाली. राधा एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा रो कहे. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा रो कहे. राधाला गोष्ट माहीत झाली की माझा प्राण सखा गोकुळ सोडून जात आहे. राधाला चैन झालं नाही. राधेला चैन झालं नाही मित्र हो. निघाली राधा. जसा प्रियकर आपल्या सखीला भेटण्याकरता जाते ना, प्रियकर आपल्या सखीला भेटण्याकरता जाते. सखी जेव्हा आपल्या प्रियकराला भेटण्याकरता जाते तर काही गोष्टीचा विचार करते का सांगा? या युगामध्ये ना बापाचा ना माहेचा, ना बापाचा ना माहेचा ना भावाचा ना रिश्ता आहे ना. सत्य आहे ना. कोणीच दिसत नाही. तो प्रेम नव्हे बरं. तो प्रेम नव्हे. तुम्ही त्या प्रेमाला देता ना, त्या प्रेमाला राधा आणि कृष्णाच्या प्रेमाला उपमाच नाही आहे. हा स्वार्थी प्रेम आहे जो आताच्या या कलियुगामध्ये आहे ना, हा लोभी प्रेम आहे. त्या प्रेमाची उपमा ईश्वरानं केलेली आहे. प्रेमाला उपमा नाही. हे देवा घरचे लेणे आहे. आणि तो प्रेम ज्या राधेनं प्रेम कृष्णावर केलं ना, तो अटूट प्रेम होता. ते राधा कृष्णाच्या प्रेम सागरामध्ये डुबून गेली. जशी नदी सागराला जाऊन भेटते ना, सर्वस्व अर्पण केलं. बाके बिहारीला सर्वस्व अर्पण केलं. काही लोक म्हणतात राधा कृष्णाची पत्नी होती, पत्नी नव्हती. राधेला फक्त ओळखा तुम्ही. देवाची प्राण शक्ती आहे. कृष्ण राधेशिवाय राहू शकत नाही आणि राधा कृष्णाशिवाय राहू शकत नाही. राधा सामोर आली. क्या होते मोहन तुम प्रेम की भाषा, क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा. क्या होती है आशा, क्या होती निराशा, क्या होती है आशा, क्या होती है आशा. एक बार जरा तुम प्रेम करके मेरे सावरिया, राधा रो कहे. एक
भारत राधा बन के देखो मेरी सावरिया राधा ये रो के राधा आली गडीवर. गोपी बाजूला झाल्यानंतर राधा आली. आणि राधा सामोर झाली, रथाच्या सामोर झाली. सुखदेव महाराज वर्णन करताहेत काय आहे त्या राधेचा अधिकार म्हणावं लागेल. राधा सामोर झाली आणि राधा सामोर झाल्यानंतर अक्रूराकडे पाहिलं. हे अक्रूरजी, हे काय करता तुम्ही? तुम्ही काय करता? कशा करता तुम्ही गोकुळामध्ये आल्या? तुम्ही जोपर्यंत आमचा या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत आमचा श्वास आहे, आणि या देहामधून श्वास तुम्ही आमचा नेता नाही. अक्रूरजी, मी तुम्हाला विनंती करत आहो, आमचा प्राण सखा आम्हाला परत करा. आम्ही त्याच्याशिवाय जगू शकत नाही. आम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. एक क्षण सुद्धा तो आमच्या डोळ्याच्या आड जरी झाला तर आमचा जीव कासावीस होते. म्हणून विनंती करत आहे तुम्हाला, अक्रूरजी, आमचा प्राण सखा आम्हाला परत द्या. राधा कृष्णाकडे पाहिलं. हे प्रभू, आठवणी आठवतात मला. आपण दोघे जण एकांतामध्ये बसलो, जो संवाद झाला, तुम्ही माझ्यापासून वेगळे नाही. हे प्रभू, मी तुम्हापासून वेगळी नाही आहे. मग असं का करता तुम्ही? तुम्हाला आनंद होत असेल, तुम्हाला आनंद होत असेल प्रभू, पण या राधेला ओळखल्या तुम्ही? तुम्ही आमच्यापासून दूर जाता, आम्हाला वेदना किती होत आहे, आम्हाला तकलीफ किती होत आहे, याची जाणीव तरी आहे तुम्हाला? आणि आम्हाला न विचारता तुम्ही जाता. राधा कृष्णाकडे पाहिलं, पण राधेचा अंतःकरण भरून आला. आणि अंतःकरण भरून आल्यानंतर हात जोडलं आणि अधिकारानं म्हणतायत, हे प्राणनाथ, आम्ही तुम्ही जशी मासोळी पाण्यामध्ये असते, जशी मासोळी पाण्यामध्ये असते, पण ते मासोळी बाहेर निघाल्यानंतर जशी तडपते, तशी यातना आम्हाला होत आहे. पहा, तुम्ही जशी पाण्याच्या बाहेर जेव्हा मासोळी पडते ना, जशी तडपडते मित्र हो, तडपडल्यानंतर जीव कासावीस होते, तसा जीव त्या राधेचा जीव कासावीस होत आहे, त्या गोपीचा जीव कासावीस होत आहे. हे प्राणनाथ, आम्हावर दया कर. आज आम्हापासून दूर जात असताना किती वेदना होत आहेत आमचं आम्हाला माहित आहे. तुम्हाला आनंद आहे, पण आम्हावर दया करा. मग एवढा जरी होता
तर कशाला तुम्ही प्रेम केलं आम्हावर? तुम्ही कशाला प्रेम, खोटं नाटक प्रेम केलं तुम्ही? अर्ध्यामध्ये साथ तोडून जाण्याकरता प्रेम केल्या? नाही नाही. हो नका दुरावू श्री हरी, नका दुरावू श्री हरी, नका दुरावू श्री हरी. मी तो पतित भिकारी, मी तो पतित भिकारी, मी तो पतित भिकारी, मी तो पतित भिकारी. नका दुरावू श्री हरी, नका दुरावू श्री हरी, नका दुरावू श्री हरी. आपल्या याच्यामध्ये संत जेव्हा जन्माला आले तर अनेक भक्ताचं कल्याण केलं संतांनी, गावाचं सुद्धा कल्याण केलं. जेव्हा संत निघून गेले ना तर लोक धाय धाय लढले संतासाठी. जेव्हा संत समाधी घेतलं, गजानन महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तर लोक धाय धाय लढले हो. ते वेदना होते, ते पीडा होते भक्ताला. देवापासून दूर होण्याचं कारण ते फक्त भक्तालाच विचारा आणि देवालाच विचारा. पण कृष्ण परमात्मा राधेपासून दूर जात आहे. पण कृष्ण परमात्माला अंतःकरणामध्ये दुःख होत आहे, पण राधेला कधी बोलून दाखवत नाही. कधी बोलून दाखवलं असतं तर पुढचं कार्य करणं कठीण झालं असतं. पुढचं कार्य करणं कठीण झालं असतं. पुरुष एखादा निर्णय जेव्हा घेतो ना तर पत्नीला न विचारता निर्णय का घेतो? पत्नी आड आल्यानंतर पतीची हिंमत होत नाही, पतीची हिंमत होत नाही तो कार्य करण्याकरता. कदाचित पत्नीला माहीत झाला तर. म्हणून मनोबल, आत्मबल, त्याला स्वतः मनाला मजबूत करावं लागते आणि ठोस निर्णय घ्यावा लागते. तसाच कृष्णाने निर्णय घेतलं आणि अशा वेळी राधा किती समजवण्याचा प्रयत्न केलं, पण कृष्ण परमात्मा राधेचं कधी म्हणणं ऐकलं नाही. आणि म्हणताय देवा, एवढं तुम्हाला विनंती करूनही तुम्ही जरी थांबत नसाल तर मग आम्ही कोणाच्या आश्रयानं जीवन जगू, कशाला राहू आम्ही? म्हणून त्या रथाच्या समोर राधेनं ध्यान लावलं, राधेनं ध्यान लावलं. आत्मचिंतन